श्रीगुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थसारा वासनामात्रकेन जयां चामुखी सर्वदा नामकीर्ति। नमस्कारया ब्रह्मचैतन्यमूर्ति शुकासारिथे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीकासारिका मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुजाभं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी। कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शम्भो मजकोळकारी। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे या महामंत्राचा जप करूया। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय पुंडलिकाग्रजे हरिशरण श्री ज्ञानदेव
नंदन की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया। हरेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीमद भागवत सप्ताहामध्ये अवगाहित होण्याकरता जे सर्व श्रोते साधक तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर असे सर्व भगवंतांना अत्यंत प्रिय असलेला धर्म ज्यांच्यामुळे सांभाळला जातो असे आपण सगळे धार्मिक श्रोते अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो। निरूपणाच्या पूर्वी एक सूचना म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती व्हावं आणि आपल्या कोणाचंही वेळ चुकू नये याच्याकरता रविवारी 16 तारखेला सकाळी कथाभाग असणार आहे। सकाळी 10 ला बरोबर कथा सुरू होईल, 10 ते 12 असा कथाभाग असणार आहे। त्या दिवशी येताना आपण सगळ्यांनी 2 गोष्टी बरोबर घेऊन यायच्या आहेत। एक म्हणजे गीतेचं पुस्तक आणायचं आहे, श्रीमद भगवत गीता आणि विष्णू सहस्त्रनाम अशी 2 पुस्तकं ज्यांची पाठ नाही आहेत त्यांनी घेऊन यायची। ज्यांना बघून म्हणता येतं अशांनी पुस्तक घेऊन यायचं, ज्यांना म्हणताच येत नाही अशांनी पण पुस्तक घेऊन यायचं। 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या, विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आणि श्रीमद भगवत गीतेचं पुस्तक। मोठा टाईप आणा, मूल मोठा टाईप असा आहे गीता प्रेस गोरखपूरचं। ज्यांच्याकडे नाही त्यांनी आज किंवा उद्याच्या दिवसभरात विकत घेऊन टाका, पाहिजे आपल्याकडे। ज्यांना काहीच म्हणता येत नाही, एखादाही अध्याय म्हणता येत नाही अशांनी लर्न गीता म्हणून आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज जे आहेत त्यांनी तो उपक्रम सुरू केला आहे। पहिला वर्ग हा 12वा अध्याय आणि 15वा अध्याय याचा असतो, तो करा। एक एक L1 L2 L3 L4 अशा त्या लेवलचे किमान सगळ्या पूर्ण कराव्यात। पण ज्यांना अगदीच सुरुवात करायची त्यांनी आणि लेवल रिपीट करता येते, म्हणजे L1 मध्ये काही राहिलं आपलं पहाटे 5:30 वाजल्यापासून रात्री 2:30 वाजेपर्यंत आपल्या वेळेनुसार कधीही आपण जॉईन करू शकतो बरं का। आणि 18-19 भाषांमध्ये आहे, त्यामुळे कुठल्याही भाषेत, म्हणजे मला संस्कृत वाचता येत नाही तर इंग्लिशमध्ये पण त्यांनी PDF तयार केलेले आहेत, उच्चारण शिकवतात ते। तर तो वर्ग जरूर करा। त्याच्याकरता काय पूर्वतयारी, तर पहिल्यांदा पुस्तक घ्यावं लागेल, ते घेऊन टाका या 2 दिवसामध्ये, त्यांच्याकडे नाही त्याने। जे श्रीमद भागवत आपण श्रवण करतोय गेले 4 दिवस, आजचा 5वा, त्याचं मूळ कशात आहे तर ते मूळ चतुश्लोकी भागवतात आहे। या चतुश्लोकी भागवताचा उच्चार करू आणि मागच्या कथाभागाकडे अर्धे ओळ सांगतो, पाठीमागून
अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् मृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत म्हणतात या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे आम्हाला आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात एखाद्या रात्री, पण गंमत अशी आहे ते कशामुळे दिसतात तर ते आमच्या दृष्टीदोषामुळे दिसतात. सर्वसामान्य माणसांना नाही दिसत बरं का. दृष्टीदोषानं असं होतं. या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलं. मायेच्या प्रभावामुळे तुम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या शरीरामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे ज्या पदार्थांपासून हे शरीर बनलेलं आहे तेच पदार्थ आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जिज्ञासू जीवानी हे कशानं जाणून घ्यायचं तर अन्वय आणि व्यतिरेकानं जाणून घ्यायचं. अन्वय आणि व्यतिरेकावर खरं तर पहिल्या दिवशी मी थोडंसं सांगितलं तुम्हाला. त्याच्यावर नाही का नुसतं ऐकताय तुम्ही अन्वय आणि व्यतिरेकानं म्हणजे काय सांगितलं बघा का. आपलं इथे अर्थ लिहिलाय, इथे लिहिलेला अर्थ इथे आहे, पण जे लिहिलंय ते समजत असतं तर मग कशाला समोर कोणीतरी पाहिजे ना. ज्ञान काही पुस्तकात वाचून येत नाही बरं का. कोणाचं तरी समोर बसावं लागतं ना. गुरुमुखातून ऐकायचं असतं ते. अगदी सोप्या भाषेत सांगतो म्हणजे लक्षात येईल. तसा त्याचा तो अर्थ नाही आहे, पण तुम्हाला कळावं म्हणून त्या पद्धतीनं मी सांगतो. संस्कृतमध्ये एखादा कुटश्लोक असतो बघा, एखादा श्लोक असतो आणि त्याचा अर्थ लावून घ्यावा लागतो. म्हणजे इथे श्लोक आणि अर्थ दिला ना, हे स्वैर रूपांतर म्हणतात त्याला. स्वैर रूपांतर म्हणजे काय, साधारण अर्थ काय येईल त्याचा, श्लोकाचं भाषांतर नसतं काही. हे जर केलं नुसतं तर आपल्याला कळणार नाही अर्थ काय. हा एक भाग झाला. किंवा काही श्लोक असे असतात की त्याची रचना अशा विशिष्ट पद्धतीने केली असते, ती रचना व्यतिरेकामध्ये असते. म्हणजे नुसता जर श्लोक वाचला तर काही अर्थ कळणार नाही. मग त्याचा अन्वय म्हणजे ते योग्य क्रमानं लावून घ्यावं लागतं आणि मग त्याचा अर्थ लावावा लागतो. याला म्हणतात अन्वय आणि व्यतिरेक. सगळ्यांच्या चेहऱ्यावरून मला असं कळतंय की काही कळलेलं नाही. हे काहीही कळलेलं नाहीये. हे आपल्याला कळलं ना
हा झाला त्या व्यतिरेकाचा अन्वय बरं का. हा झाला आपल्याला कळलं ना की आपल्याला काही कळलं नाहीये. उद्या अजून सोपं करून सांगणार आहे, काळजी करू नका. हे चतुश्लोकी भागवत याचा पाठ रोज करा. घरी आपण काय पूजा आरत्या जे काही करत असू त्याच्यामध्ये हे 4 श्लोक वाढवा. आणि मातृवर्गाला एक विनंती आहे की श्रीमद भागवताची आरती रोज घरी म्हणायला सुरुवात करा. लहान लहान आपली नातवंड असतात ना, 5 वर्षाचा, 6 वर्षाचा, 4 वर्षाचा नात, ते जेव्हा ही आरती म्हणतात ना, तुम्हाला जो आनंद होईल ना बस. आणि तेच भगवंतांचं स्वरूप आहे बरं का. सत चित आणि आनंद, बाकी काही नाही. ती गंमत अनुभवण्याकरता हे सुरू करा. आणि हळूहळू आपल्याला असं लक्षात येईल की अरे काहीतरी वेगळं कळतंय बरं का. म्हणजे पुन्हा केव्हा तुम्ही कथा ऐकायला जाल ना तेव्हा याच कथांचे वेगळे अर्थ कळतील बरं का. प्रत्येक वेळेला वेगळं कळतं बरं का भागवतामध्ये. काल आपण पाहिलं की त्या वसुदेवानं ते जे छोटं बालक होतं ते टोपलीत ठेवलं, यमुना ओलांडली आणि पलीकडे नंदाच्या वाड्यात ठेवलं. काल आपण ती गजेंद्र मोक्षाची कथा ऐकली. त्याच्यानंतर समुद्र मंथन आणि त्याच्यानंतर भगवंत प्रगट झाले. हो की नाही? हो की नाही? एवढे सहज येतात का हो भगवंत? एवढे सहज येतात का? काल आपलं मी सांगितलं म्हणून तुम्ही विश्वास ठेवला, असं नसतं. भगवंतांचा ना धावा करावा लागतो बरं का. धावा. सख्खी आई सुद्धा आपल्या मुलाकडे बघत नाही बरं का. कल्पना करा, पहाटे 5:30 पावणे 6ची वेळ आहे आणि आपल्या यजमानांना 6:30 वाजता काय ऑफिसला जायचंय किंवा ते काय स्कूटरला किक मारतात किंवा मेट्रोत बसतात आत्ताच्या भाषेत. आपण उठलोय आणि काय पोळ्या भाजी स्वयंपाक त्यांच्याकरता डबा करतोय आणि आपला काय 2 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी काहीतरी खेळते बरं का. तेही उठलं. आपण आपलं आज कसं काय उठलं लवकर, आणि आपलं चालू आहे बरं का नेहमीच्या प्रमाणे. काय भाजी टाकली, पोळ्या 2-3 पोळ्या करून द्यायच्या. तो खेळता खेळता हाक मारतो, आई. आई बघते का हो त्याच्याकडे? बघते. हाक कानावर आली बरं का तिच्या, पण तिनं लक्ष नाही दिलं. पुन्हा अजून 5-6 मिनिटं गेली बरं का. त्याच्या लक्षात आलं थोड्या वेळाने की आपण खेळतोय पण आईनं आपल्याकडे बघितलं नाही. मग तो काय करतो, खेळणं हातात आहे बरं का, आपल्या डोक्यात आहे, तो काहीतरी खेळतोय ना, त्याचं बरं चाललंय ना, रडत नाही ना तोपर्यंत सगळं उत्तम चाललंय बरं का त्याचं. तो थोड्या वेळाने पुन्हा आई, आवाज वाढवला बरं का त्यानं. अजून एक 5-7 मिनिटं आपली तोपर्यंत काय पहिल्या 2 पोळ्या झालेल्या. हातात खेळणं आहे त्याच्यात, ते काय वाचतंय, मधनं त्याचा आवाज येतोय. परत 3ऱ्या वेळेला त्याला आठवतं की आईने आपल्याकडे काही बघितलं नाहीये. तो पुन्हा म्हणतो, आई. आई आपली आले आणि चालू आहे बरं का ते. 4थ्यांदा जेव्हा लक्षात येतं ना की 3-4 वेळा आईला मी हाका मारल्या, काही ती येत नाहीये, मला कडेवर घेत नाहीये, तेव्हा तो काय करतो, हातातलं खेळणं असतं ना ते टाकून देतो आणि जोरात ओरडतो, आई. बस तेव्हा आई लक्ष देते बरं का त्याच्याकडे. याचं कारण आहे तिच्या डोक्यात आहे की यजमानांना वेळेत जायचे ना, ते दिवसभर उपाशी राहतील. हा काय, याला थोड्या वेळाने बघितलं तरी चालणार आहे.
त्यामुळे भगवंत असे सहजासहजी प्रकट होत नाहीत बरं का. त्यांचा धावा करावा लागतो बरं का, धावा. तेव्हा भगवंतांचा आपण सगळेजण धावा करणार आहोत. काल आपल्याला तो म्हणायला वेळ मिळाला नाही, पण आज आपण तो म्हणणार आहोत. हां, छान टाळ्या वाजवत म्हणायचं आहे. मुखाने धावा शब्द नीट ऐका, पहिल्यांदाच आपण म्हणत असतो. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. म्हणा धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. मोठ्यांदा धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. संत सज्जना मुनिजन ओठी, संत सज्जना मुनिजन ओठी, एक तुझे रे नाव, एक तुझे रे नाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. निर्गुण तो तू प्रगट झाला, निर्गुण तो तू प्रगट झाला. कारागृही प्रकाश पडला, कारागृही प्रकाश पडला. अंधाऱ्या रात्रीतून बदले, अंधाऱ्या रात्रीतून बदले. चंद्राचे ते भाव, चंद्राचे ते भाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. यमुना भक्तीची महाराणी, यमुना भक्तीची महाराणी. भर भर वाढे तिच्यात पाणी, भर भर वाढे तिच्यात पाणी. रांगोळीच्या दर्शनाने, रांगोळीच्या दर्शनाने. कमले सात्विक भाव, कमले सात्विक भाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. गोकुळातली माया झाली, गोकुळातली माया झाली. जखडे पकडे दुनिया सारी, जखडे पकडे दुनिया सारी. सकल बंधने तोडायाला, सकल बंधने तोडायाला. राम कृष्ण हे नाम, राम कृष्ण हे नाम. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव.
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. अष्टमीला ताई तुम्ही बसा, उभ्या ना करा, त्यांना खुर्ची द्या. बसा. आजी काल फोटो काढून घ्यायचा राहिला बरं का, तुम्ही पद आणली होती त्याचा, आज आठवण करा मला. तुमच्या वहीचा फोटो काढून घ्यायचा राहिला का? दिला. बरं. यश हे म्हणतात कॅमेरा हल्लाय, बघ बरं ते हल्लंय असं म्हणतात. अष्टमीला भगवंत आले, पण दर्शन नाही बरं का कोणाला. अष्टमी दर्शन दिलंय नवमीला, दुसऱ्या दिवशी पहाटे. नवमी लागली होती, अष्टमी संपली होती. का नवमीला का दर्शन दिलं, अष्टमीला का नाही दिलं म्हणाले. संत लगेच विचार करतात ना याच्यावरती, का नवमीला. एक संत म्हणाले नवमीला दर्शन दिले याचं कारण भगवंत म्हणतात नव मी, नव मी, नव मी, मी नित्य नूतन नवीन आहे, मी कधीच शिळा होत नाही. कधीपासून चालत आला तो या कथा. रामायण किती वर्षापूर्वी झालंय माहितीये का? 17 लाख वर्ष झाली रामायणाला, प्रत्यक्ष रामचंद्रांच्या अवताराला 17 लाख वर्ष झालीत. आजही त्या कथा नित्य नूतन नवीन आहेत की नाही. आणि आपण आपल्याबद्दल सांगायला बसलो ना, येतील का लोक जवळ? भागवत ऐकायला कसे बघा, एक 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 दिवस संख्या वाढतच जाते बरं का. हा भागवताचा महिमा. कोण सांगतं याला फार महत्व नाही बरं का, कोण सांगतं हे फार दुय्यम आहे. भागवताचा महिमा आहे. त्या भगवंतांच्या कथाच तशा आहेत. नवमी म्हणून म्हणाले नवमीला दर्शन दिलं. यमुनेचे ते अष्टसात्विक भाव जागृत झाले, ती वर वर यायला लागली. भगवंतांनी दर्शन दिलं बरं का. करंगळीचं दर्शन आहे बघा. तिने भगवंतांच्या श्रीचरणांना स्पर्श केला आणि पाणी उतरलं. इकडे कोणाला पत्ता नाहीये बरं का. यशोदेला बाळ झालंय वगैरे. यशोदा पण गाढ निद्रेत आहे. माया आहे नाव, माया आली, मायेनं काम केलं. प्रवचनात कीर्तनात झोप काय येते माहितीये का? माया काम करते बरं का. आपण म्हणतो नेमकं हे, खरं तर हे महत्वाचं ऐकायला मी आले होते बरं का आज. आणि नेमकं त्याच वेळेला कसं काय? जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है. झाली का दहीहंडी फुटली? अरे मी दहीहंडी करतो तर आले होते. झालं ते टाक आवाज येतो ना तेव्हा आपल्याला जाग येते बरं का. नेमकी गंमत आहे बरं का. हीच तर भगवंतांची माया आहे. आणि सुनंदा नावाची एक गोपी नंदांची बहीण सांगितली बरं का. काही ठिकाणी त्यांच्याकडची दासी सांगितली. तिला पहिल्यांदा दर्शन दिलं आहे. नंद बाबा पहाटे उठून गोठ्यामध्ये गेले त्यांच्या कामाकरता, आणि काय गायची धार काढताय. सुनंदा आली आणि तिनं बघितलं यशोदेचं शेजारी बालक उठलंय, हातपाय हलवत होता बरं का, छोटा. काही तासांचं आहे बाळ. कल्पना करा. कल्पना म्हणजे ज्यांनी पाहिलंय त्यांना लक्षात येतं की या अगदी या 2 हातांवर मावतो बरं का, थोडं अगदी.
आणि ती सुनंदा जवळ गेली आणि पाहिलं, आणि एकदम तिनं पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले बरं का. इतकं गोंडस बालक तिनं आतापर्यंत पाहिलं नव्हतं. आणि एकदम ओरडली बरं का, लाला भयो रे, लाला भयो, लाला भयो, लाला भयो, लाला भयो असं म्हटल्यानंतर बरा 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 आत्ता जसा हा हॉल भरलाय ना मातृवर्गानी, तशा सगळ्या गोपी जमा झाल्या. हे किती वाजताचं सांगतोय माहितीये का मी? पहाटे 3:30-4. तुम्ही म्हणाल कसं काय? पहाटे 3:30-4ला कशा काय उठत होत्या त्या? सांगू का खरं कारण? हा, सांगू का? त्या काळात काही व्हॉट्सअप आणि फेसबुक नव्हतं ना, म्हणून त्या लवकर झोपायच्या बरं का. नाहीतर आम्ही आपले, माझ्याकडे आहेत बरं का सगळ्यांचे नंबर, मी चेक करतो झोपण्यापूर्वी कोण लास्ट सीन किती वाजता आहे कोणाचं. काळजी करू नका. आणि सगळ्या भरा 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 जमा झाल्या. यशोदेला जाग आली. यशोदेनं त्या बालकाला आता मांडीवरती घेतले बरं का. यशोदा पाहतीये आणि एक गोपी म्हणाली, बघितलंस का ग ते बालक किती सुंदर दिसतंय. यशोदे यशोदे, आम्ही असं ठरवलंय, तू याचं नाव काय ठेवायचं ना ते ठेव, आम्ही याला आजपासून कान्हा म्हणणार. बस झालं. आणि सगळ्या जणी त्याला कान्हा म्हणायला लागल्या बरं का. एक गोपी म्हणाली, बघितलंस का ग त्याचे इवले इवले हात बघितलेस, काय लाल चुटूक काय. दुसरी म्हणाली, अगं हाताकडे काय बघतीयस, त्याचं मुख कमल बघ, चेहऱ्याकडे बघ त्याच्या, काय सुंदर भाल प्रदेश आहे, म्हणजे कपाळ, काय भव्य दिसतंय, हा राजा होणार बहुतेक. राजा होईल तेव्हा होईल ग, त्याची हनवटी बघ. तिसरी गोपी म्हणाली, काय सुंदर आहे ना, काय छान आहे त्याची जीवनी. आपण भगवंतांच्या फोटोकडे पाहिलं ना, मूर्तीकडे पाहिलं ना, की असं प्रेम करावं बरं का. मी नारद मंदिरात गेलो ना, की मला फार ते नारदांची मूर्ती पाहिली ना, की काय जबरदस्त आहे तो आमचे नारद, काय सुंदर आहे दिसायला. ती मूर्ती पण लोभस आहे. आणि काही काय जे सांगायचं ते सांगायचं बरं का नारदांना, आणि उभं राहायचं फक्त हात जोडून बघत. काही वेळाने असं वाटायला लागतं की माझ्याकडे बघून हसतायत बरं का. फक्त ते माझ्याकडे बघून हसतायत का माझ्यावर हसतायत, या संभ्रमात मी असतो बरं का. बऱ्याच वेळा या संभ्रमात मी असतो. पाचवी गोपी म्हणाली, अगं ते सगळं सोडा, याचे चरण बघा किती सुंदर आहे, भगवंतांचे श्री चरण बरं का. पंढरपूरला जातात ना हे वारकरी, पांडुरंगांच्या चरणावरती मस्तक ठेवतात बरं का, पायाला घट्ट मिठी मारतात. भगवंतांच्या सद्गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवावं बरं का, रूपावर जाऊ नये त्यांच्या. महाराज म्हणाले, धरावे ते पाय आधी आधी. सगळ्या गोपी आपल्या बसल्यात बरं का. तास झाला, 1.5 तास झाला, कोणी हलायला तयार नाही. सगळ्या एक आपल्या त्या बालकाची स्तुती करतायत बरं का, कान्हाची स्तुती चालली आहे. आणि एक गोपी म्हणाली, बघितलं का तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं बरं का. म्हणाली, माझ्याकडे नाही, कान्हाकडे बघा, कसा माझ्याकडे बघून खुदकन हसतोय. म्हणाली, आपल्याला होतं की नाही दवाखान्यात आपण पाहायला गेलोय कोणाच तरी बालक, आपण घरी आल्यावर सांगतो की नाही, आईसारखा दिसतो बरं का, ही ना अगदी आईवर गेली आहे बरं का. आणि माझ्याकडे बघून इतकी गोड हसली. ते छोटं बालक असतं, त्याला हसलेलंही कळत नसतं आणि कोणालाही हेही कळत नसतं बरं का.
पण आपले भाव असतात ना, त्या भावाला गोपी भाव म्हटले बरं का. आणि गोपी भाव जागृत होण्याकरता प्रेम करावं लागतं बरं का. आपण व्यवहार करतो भगवंतांबरोबर, अडचण ती आहे. भगवंत व्यवहारात सुद्धा मिळतात बरं का. भगवंत व्यवहारात सुद्धा मिळतात बरं का. फक्त काय काय द्यावं लागतं. काय द्यावं लागतं माहितीये का भगवंतांकरता? नाही खर्चली कबडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला शान, बाई मी विकत घेतला शान, बाई मी विकत घेतला शान. हे पहिल्यांदाच आहे बरं का भागवतात. म्हणजे 8-9 भागवत सलग आम्ही करतोय. पण हे काय हे का म्हणायला इथे काय येतं असं नाही बरं का. ठरवलेलं वेगळं असतं, पण इथे आज श्यामसुंदरांना हे ऐकायचं असेल म्हणून. कुणी म्हणे असेल चोरी, कोणा वाटते असे उधारी, कुणी म्हणे असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाय तुके मोजिले हरिनाम, विकत घेतला शान, बाई विकत घेतला शान, बाई विकत घेतला शान. काय काय मोजावं लागतं बरं का. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम. हे कोणाला जमलं बरं का. हे आमच्या समर्थांना जमलं, हे आमच्या गोंदवलेकर महाराजांना जमलं बरं का, हे आमच्या सगळ्या संतांना जमलं बरं का. म्हणून तर त्यांना चराचरात तो श्याम दिसला ना हो. नाहीतर कसा दिसला असता ना. आम्हाला का नाही दिसत? कारण आमची तेवढी ताकद नाही ना पाहायची म्हणून. 3-4 तास झाले काना विचार करतोय यांना काही संसारातलं करायचंय का नाही. आपल्या सकाळी ज्या आल्या आहेत, आणि कानानं काय केलं, एक जांभई दिली बरं का. एक गोपी म्हणाली, अगं याला बहुतेक झोप आली बरं का, आम्ही आता घरी जातो आणि लगेच परत येतो. काना म्हटलं लगेच काय परत येत आहे, चांगलं जरा 1-2 तास झोपू दे. दुसरी गोपी म्हणाली, नाही ग, आपण असं करू, एकीनं घरी जायचं, काम करायचं, ती परत आली ना की दुसरीने जायचं. कानाला सोडायलाच तयार नाही होतो. त्या सकाळ झाली ना, उठल्या आवरलं म्हणजे काय, लौकिकातलं सगळं जे काही स्नान बिन करतात ना तेवढंच बरं का, आणि येऊन बसायचं बस. 2-3 दिवस मध्ये गेले, म्हणजे अष्टमीला प्रगट झाले, नवमी, दशमी आणि द्वादशी आली बरं का. भगवंतांनी अवतार घेतलाय ही बातमी शिवजींपर्यंत गेलेली होती. आणि शिवजी म्हणाले, या वेळेला उशीर करायला नको. मोहिनी अवताराच्या वेळेला म्हणाले, मला दिसलंच नाही ते रूप. पुन्हा माझ्याकरता ते सगळं घ्यावं लागलं भगवंतांना. आता म्हणाले, आता बालक रूपात झालेत ना, बस त्यांचं दर्शन घ्यायला जायचं. पार्वतीला सांगितलं, आलोच बरं का मी. म्हणाली, कुठे निघाला?
पुरुषांनी लक्षात ठेवा बरं का, बायकोला सांगून जायचं कुठे चाललो ते. तिनं विचारलं, आणि तुम्ही विचारत जा बरं का, ज्यांचे यजमान आत्ता आलेले नाहीत त्यांनी विचारायचं जाताना, कुठे निघाला. फक्त असं नाही विचारायचं, जरा प्रेमात. तिने विचारलं कुठे निघाला. शिवजी म्हणाले, अगं भगवंतांनी प्रत्यक्ष अवतार घेतलाय बालक रूपामध्ये, काय सुंदर दिसत असेल ते बालक, त्याच्या दर्शनाला निघालोय. शिवजी आलेत बरं का पहिल्यांदा दर्शनाला. ती म्हणाली, या अशा वेशात जाणार आहात? शिवजींचा वेश माहिती ना काय आपल्याला. गळ्यामध्ये सर्प, कमरेला सर्प लावलाय, ते जटाभार आहे, मस्तकावरती चंद्र आहे, भस्म सगळीकडे फासलंय बरं का, चिता भस्म फासलंय असं उल्लेख आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम बरं का, जे संसरती इति संसारा, शंकराचार्य म्हणाले का. शिवजी म्हणतात बरं का, दिस इज माय रेग्युलर ड्रेस कोड. ती म्हणली, अहो हे ठीक आहे, पण असं असं ते घाबरेल ना बालक. ती म्हणाली, अहो ते बालक काय घाबरेल, ते काळाचा काळ आहे म्हणाले, काळाचा काळ आहे. पण ती म्हणे थोडा मेकअप कमी करा म्हणाले. शिवजींनी थोडं रूप सौम्य केलं बरं का, असं म्हणजे काय, जटा ज्या विस्फारल्या होत्या त्या जरा नीट केल्या, आरशात बघितलं, आता छान दिसतंय म्हणाले. चला आले. ते हातामध्ये त्रिशूळ होतं, डमरू होतं बरं का, ते वाजलं, डुक 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 आले. यमुनेच्या तीरावरनं आले चालत 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 बरं का. एक गोपी पाहते बरं का, त्यांच्याकडे कोणीतरी दिसतायत बरं का, साधू दिसतायत, कोणीतरी संन्यासी दिसतायत. यांना ना बऱ्याच गोष्टी कळतात बरं का. आपल्या दारावरती नाही काय कोणीतरी तो दंदी बैलवाला येतो बघा, मग तो काहीतरी सांगतो, ताई तुम्हाला सांगतो, भविष्य सांगणार आहे की. आपल्याला बरं वाटतं बरं का, म्हणजे हल्ली आपण थोडे अलर्ट झालोय, आपण सांगतो फसू नका बरं का, असं काही नसतं. तो म्हणतो तुमच्या काय गळ्यात एक चेन आहे ना, मी या पाण्यात बुडवतो आणि 2 करून देतो बरं का. काही जण फसतात बरं का, लक्षात ठेवा, असं काही करायचं नाही. शिवजी आले बरोबर आणि नंदाच्या वाड्यासमोर उभे राहिले बरं का. आपलं ते त्रिशूळ खोवलं, आपलं आसन मांडलं आणि झाले सुरू. काहीतरी मुखानी पुटपुट आहेत बरं का, ओठ हलतायत. यशोदा इकडून तिकडे करते. यशोदेला लक्षात आलं कोणीतरी गोसावी आलाय बरं का. तिने आपल्या दासीला सांगितलं, जा ग, दारावर कोणीतरी गोसावी आलाय, त्याला एक सूप भरून धान्य वाढ. सूप म्हणजे सूप हा, कुठलं, पाकड्याचं सूप बरं का. हे का सांगितलं मी, आपल्याला हल्ली सूप म्हटलं की कुठलं, हा एवढासा तो बाऊल. काय आम्ही कर्मदरिद्री होत बघा. द्यायचं म्हणलं ना दुसऱ्याला की हात आखडून, भरभरून द्यावं बरं का, भरभरून द्यावं. दारावर कोणी आलाय ना आपल्या, भरभरून द्यावं. तो काही त्याच्याकरता मागत नाही बरं का, लक्षात ठेवा. पुन्हा आहे तो त्याच्याकरता मागत नसतो, आपल्याला देण्याची सवय लागावी म्हणून तो आपल्या दारात येतो. शिवजी आले, ती आली मोठं सूप घेऊन, धान्य भरून. ती म्हणाली, बाबा हे घ्या. शिवजी म्हणले, काय धान्य आणलं? छे म्हणले, मला धान्य वगैरे नको. मग मला असं कळलंय की इथे बालक जन्माला आलंय 2-4 दिवसापूर्वी, मला त्याचं दर्शन घ्यायचंय, मला ते बालक पाहायचंय. ती दासी म्हणली, ठीक आहे. तिनं आत येऊन यशोदेला निरोप सांगितला. अगं ते गोसावी बाबा म्हणतायत की त्यांना ते बालक बघा, आपल्याला कान्हा बघायचा आहे, लालाला बघायचं आहे. यशोदा म्हणाली, अगं वेडी आहेस का, कान्हा किती लहान आहे माझा, 2-3 दिवसाचा आहे. आणि त्यांचं ते रूप बघितलंस का, आणि गळ्यात बघ त्यांच्या सर्प आहे, त्या सर्पानं माझ्या कानाला काही केलं तर, हवं तर त्यांना दुप्पट धान्य दे. ही काय दासी आहे ना. ती गेली, म्हणाली, गोसावी बाबा
माता म्हणते की मी काही बाहेर आणणार नाही, हवं तर तुम्ही दुप्पट धान्य घ्या. हे म्हणाले मला धान्य वगैरे काही नको, दुप्पट वगैरे नको, मला फक्त त्या लालाला बघायचे एकदा बस. आणि डोळे बंद केले आणि पुन्हा फुटफुटायला चालू केलं. काहीतरी काहीतरी म्हणतायत. कान्हा विचार करतोय आता शिवजी आले, त्यांना भेटायला बाहेर जायला पाहिजे, पण आई तर नाही म्हणतीये. एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालायला लागलो तर कसं व्हायचं. काहीतरी केलं पाहिजे, काय करूया काय करूया काय करूया म्हणून कान्हानं एकदम रडायला सुरुवात केली बरं का. आणि यशोदा काळजी तिला इतकी वाटायला लागली, 2-3 दिवस हा अजिबात रडला नाही. काय गुणी बाळ आहे माझा, पण आज एकदम काय झालं, एकदम कसं काय रडायला लागला. एक दासी म्हणाली अगं काहीतरी कपड्यात काही लागला असेल, मुंगी बिंगी चावली असेल, म्हणाले कपडे मोकळे कर त्याचे. कानाचे सगळे कपडे मोकळे केले बरं का. आपण करतो की नाही हो हे, लहान बाळ काय रडायला लागलं की काही मुंगी चावली आहे का, त्याला टोचलंय का, काही साबणाचा एखादा तुकडा राहिलाय का, आपण तपासतो की नाही पुन्हा पुन्हा त्या बाळाचे कपडे काढून. तसं झालं बरं का कानाचं. आणि सगळे त्या कान्हाबरोबर शिवजींच्या समोर म्हणजे त्या गोसावी बाबांच्या समोर आले बरं का. यशोदा म्हणाली हे बघ, मी कान्हाला घेऊन जाईन, पण त्यांना म्हणावं लांबून बघायचं, अजिबात जवळ यायचं नाही. आणि एक काम कर, जरा आधी ते कोण आहेत, राहायला कुठे आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, कुठनं आलेत नेमके, नाही का. गोड 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 बोलतायत, पण बांगलादेशवरनं तर आलेले नाही आहेत ना. नक्की कोण आहेत, कारण हल्ली काही फरकच कळत नाही हो. टोपी घालत नाही, दाढी वाढवत नाही, नाव पण आमच्यासारखीच सांगतात सगळी, पण मग नेमके कुठनं आलेत कसं कळणार, आधार कार्ड वगैरे आहे का, विचार म्हणाले त्यांना. आणि तिने विचारलं बरं का, बाबा भोले बाबा तुम्ही कोण, कुठले, तुम्ही नेमके आहात कोण. आणि शिवजींनी सांगायला सुरुवात केली, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. अहो गोसावी बाबा तुम्ही राहता कुठे, नाही का. आपण विचारतो की नाही एखाद्याला, मला विचारलं तुम्ही येता कुठनं म्हणजे राहायला कुठे असं विचारायचं असतं. अरे बापरे शनिवार पेठ एवढ्या लांबून येता, काय आता पर्यायच नाही ना, मला कथा म्हणलं यायलाच पाहिजे. गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. कैलासावरी नित्य बसे आम्ही, कैलासावरी नित्य बसे आम्ही, राम नाम सांगे जनी बनी, राम नाम सांगे जनी बनी, श्रीरामांचे नित्य स्मरण मनी, श्रीरामांचे नित्य स्मरण मनी. आत्मा रामाचे हो अभिधनी, आत्मा रामाचे हो अभिधनी. गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. गोसावी बाबा हे गोसावी वगैरे ठीक आहे, पण तुम्हाला काही नाव वगैरे असेल ना, म्हणजे संन्यासी जरी असला तरी त्याला काहीतरी नाव असतं ना. आधीचं पूर्वाश्रमित्र नाव जे आहे त्याचा त्यांनी त्याग करायचा. आणि काय जो पंथ आहे, 11 वेगवेगळे संन्यासांचे हे बरं का, वेगवेगळे पंथ 11 आहेत. शंकराचार्यांनी ती सगळी आधी बदलली.
नेमके तुम्ही कोण त्यातले? काही नाव असेल, कोणी नाथ संप्रदाय असत नाही का, कोणी गिरी असतं बघा, गिरी गोविंददेव गिरीजी महाराज, आदित्यनाथ योगी नाथ संप्रदाय. तसं काही आहे का नाही तुमचं? काहीतरी नाव असेल ना? हो आहे ना, म्हणाले नाव आहे. काय नाव आहे तुमचं? सांब सदा शिव शंकर शंभो, सांब सदा शिव शंकर शंभो. सगळी नावं सांगितली बरं का. मी खरं कोण आहे हे सांगायचं शिवजींना बरं का. सांब सदा शिव शंकर शंभो, कोणी म्हणती हातर शिव हो, कोणी म्हणती हातर शिव हो. ध्याने धरिता मने रमविता, ध्याने धरिता मने रमविता. सर्वच पावती हो मुनी शिव हो, सर्वच पावती हो मुनी शिव हो. आम्ही गोसावी गोसावी. बाबा पण तुम्ही कशा करता आलाय नाही का? हे सगळं तुम्ही सांगताय, कैलासावरती राहतो, ती एवढी तुम्हाला नाव आहे, आत्मारामाचे तुम्ही घरी आहात, पण मग इथे कशा करता आलाय? काय कारण? किम प्रयोजन? शिवजी म्हणाले खरं सांगू का आलोय म्हणाले? शिवजी म्हणाले मी दर्शन घ्यायला आलो बरं का, पण कसं? नुसतं नाही बरं का. स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया, स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया. आलो आलो सत्वर राया, आलो आलो सत्वर राया. द्यावे द्यावे दर्शन द्यावे, द्यावे द्यावे दर्शन द्यावे. द्यावे द्यावे दर्शन द्यावे. भक्त जनांच्या मनी तोषावे, भक्त जनांच्या मनी तोषावे. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी. स्वरूप त्यागून आलो म्हणाले बरं का. जरा कमी केलं म्हणाले, माझं जे उग्र रूप होतं ना ते कमी केलं. स्वरूप त्यागून दर्शन घ्याया. आणि कसं आलो म्हणाले? सत्वर त्वरेसह. पहिल्यांदा मी आलोय बरं का. शिवजी सांगतात अजून बाकीचे येणार आहेत, पण पहिलं मला. आपण नवरात्रात जातो की नाही, लवकर उठून पहाटे आवरतो, छान काय साडी वगैरे नेसतो, शृंगार करतो, आणि कितीला उघडणार आहे मंदिर? 5 का 4:45 पर्यंत पोहोचतो आहे की नाही आपलं? आलो आलो दर्शन घ्याया, आलो आलो दर्शन घ्याया. असं म्हणाले मी आलो बरं का तुमचं दर्शन घ्यायला आलो. पण हे साधं सुद्धा दर्शन नाही बरं का. हे साधं सुद्धा दर्शन नाही आहे. या अवतारात काय करणार आहेत भगवंत? तर वेगवेगळ्या लीला दर्शन, लीला करणार आहेत ना. म्हणून म्हणाले लीला दर्शन तुमचे घ्यावे, लीला दर्शन तुमचे घ्यावे. निज स्मरणामध्ये नित्य रमावे, निज स्मरणामध्ये नित्य रमावे. दीन जनांच्या उद्धाराया, दीन जनांच्या उद्धाराया. धावा धावा श्री गुरुराया, धावा धावा श्री गुरुराया. आता
आता कान्हा बाहेर ये बरं का, आता बाहेर ये. म्हणाले मी आलोय ना, आता लीला सुरू कर बर का. कान्हा म्हणाला मी यायच्या आधीपासूनच लीला सुरू केल्यात बर का, तुम्हाला एक एक त्यानंतर कळणार आहे. कान्हा खरं सांगू का, ह्या तू लीला करणार आहेस ना, या लीला करणं तुझं काम नाहीये बरं का, लीला करणं तुझं काम नाहीये. मग तुझं काम काय आहे? शिवजी सांगतात कशा करता अवतार आहे. त्रिशूळ भाला चाप बाण, त्रिशूळ भाला चाप बाण, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी. चक्र सुदर्शन घ्या समरांगणी, चक्र सुदर्शन घ्या समरांगणी. भगवंता हे असं बालक अवस्थेत किती काळ, खर तर 3च दिवस झालेत बर का. पण शिवजी म्हणतात ज्या करता हा अवतार घेतला ना ते कार्य करा. म्हणाले काहीतरी घ्या, त्रिशूळ घ्या, भाला घ्या, नाहीतर मागच्या अवतारात जसं धनुष्य बाण घेतलं होतं ना तसं तरी घ्या. नाही नाही म्हणाले. आणि हे तुमच्या पवित्र हातामध्ये घ्या बर का, नाहीतर काय करा. चक्र सुदर्शन घ्या समरांगणी, चक्र सुदर्शन घ्या समरांगणी. हीच विनविणी तुम्हा श्री हरी, हीच विनवणी तुम्हा श्री हरी. आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, आम्ही गोसावी गोसावी, गोसावी गोसावी, गोसावी गोसावी. मी एक साधा गोसावी आहे म्हणाले. तरी काही यशोदा बाहेर यायला तयार नाही. शेवटी शिवजी म्हणाले अगं, त्या दुसऱ्या गोपीला म्हणाले अगं तिला जाऊन सांग माझा भविष्याचा अभ्यास फार चांगला आहे. त्या लालाचं भविष्य सांगतो म्हणाले मी. तिनं यशोदेला सांगितल्यावर यशोदेला इतकं बरं वाटलं. म्हणाली हो भविष्य विचारलं पाहिजे बरं का, पत्रिका काढून घेतली पाहिजे, नाहीतर नंतर कळतच नाही कुठल्या ग्रहाचं नेमकं कुठल्या ग्रहाशी भांडण चाललंय. बायको उत्तर ध्रुवावर आणि नवरा दक्षिण ध्रुवावर. असं नको म्हणाले. नंतर विचारून घेऊ. आली बरं का घेऊन. बघा म्हणाली, सांगा भविष्य. शिवजी म्हणाले असं सांगतात का भविष्य? अगं भविष्य सांगायचं असेल ना तर हात हातात घ्यावा लागतो. असतात की नाही ते हस्तरेषा भविष्यवाणी, पालमिस्ट्री. हात दिला हातात. शिवजींच्या हातावरती तो बालकाचा छोटासा हात आहे बरं का. हात हातात ठेवला आणि शिवजींनी डोळे मिटले. बस समाधी लागली बरं का शिवजींची. हा प्रसंग जिथे घडला तिथे आज हरिहराचं मिलन झालं म्हणून मंदिर आहे बरं का हरिहराचं. आपण जर या भागात गेलात वृंदावन, गोकुळ, मथुरा, तर ही सगळी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. त्या सगळ्या कथा आहेत बरं का या. आणि शिवजींनी डोळे मिटले आणि शिवजींच्या गळ्यातला सर्प खाली 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 यायला सुरुवात झाली. यशोदा म्हणाली ओ बाबा काय झोपलात का काय? नाही म्हणाले झोपलो नाहीये. बघा आजूबाजूला कोणी झोपलं असेल तर लक्ष ठेवा मधना.
म्हणाले मग सांगा भविष्य. अगं हा साक्षात नारायण आहे, नारायण. हा काही सामान्य नाही बरं का. यशोदेनं काय केलं माहिती? पटकन त्याचा हात काढून घेतला, आपल्या बालकाला जवळ घेतलं आणि मनात म्हणाली, या गोसाव्याला काही भविष्य कळत नाही. नारायण चतुर्भुज असतो, हा माझा कान्हा आहे. झालं, शिवजी आशीर्वाद देऊन निघून गेले आणि नंतर पूतना आली. आपल्याला माहिती आहे कंसाचे सहकारी सगळे. कंसाने लगेच अष्टमीच्या रात्री जेव्हा ती आकाशवाणी झाली, लगेच नवमीला सकाळी कॅबिनेटची मीटिंग बोलवली. सगळ्यांना हजर राहायला सांगितलं. कोणीही गुवाहाटीला जायचं नाही म्हणाले, सगळे इथे पाहिजेत. कंसाचे काही साथीदार राहिले होते बरं का, बाकी गुवाहाटीला गेले होते सगळे. आणि आता बालक झालंय तर बालकाला मारण्याची जबाबदारी कोणाची, म्हणून पूतनेनं ती जबाबदारी घेतली. म्हणाली, कंसा बऱ्यापैकी ही आतमध्ये असते खोली. आता जुन्या घरांमध्ये ज्या महिला राहिलेल्या आहेत किंवा अजून सुद्धा बाळंतिणीच्या खोलीत फारसं पुरुषांना प्रवेश नसतो. म्हणजे आमच्याकडे तर अशा 2-3 सलग खोल्या होत्या. आतल्या खोलीत ही खास बाळंतिणीची खोली असंच म्हणायचं बरं का त्याला. माझ्या पूर्वीच्या वाड्यामध्ये अशा होत्या त्या, आणि अंधारी असायची, अगदी बारीक दिवा लावलेला असायचा, त्या त्रास होऊ नये किंवा काही. तिथे ते शेगडी धुरी असं सगळं चालायचं. म्हणाली, स्त्रिया कशा पटकन आत जाऊ शकतात, तेव्हा मी जाते, माझ्यावरती हे काम. कंसाने लगेच तिला पत्र दिलं बरं का, सहीचा अधिकार हा. आपण कोणाकडे अधिकार देतो हे तरी कळलं पाहिजे आपल्याला. पण काय कंस असतो. आली आणि यमुनेच्या किनाऱ्यावरती उतरली बरं का. आकाश मार्गाने आला असं म्हणतात. की दिसायला अत्यंत विद्रूप होती, पण तिनं जाता जाता पाठी वाचली, ऐश्वर्या ब्युटी पार्लर. विमान आलं ना, विमानातून देव येतात बरं का भागवताला. आपल्या माहिती करता सांगतो, देव येऊन बसतात भागवत कथेला. तिने पाठी वाचली, म्हणाली ऐश्वर्या ब्युटी पार्लर, जाऊयात म्हणाले. गेली आणि तिथे विचारलं ब्युटी पार्लरमध्ये, तिथे चांगला अभिषेक करून मिळेल ना. ऐश्वर्याला विचारलं, चांगला अभिषेक म्हणजे मेक ओव्हर चांगला करून मिळेल ना. हो म्हणाले. सुंदर रूप घेतलं बरं का तिनं आणि ती उतरली आकाशमार्गाला. तिथे एक गोपी होती बरं का, खरं तर ती कपडे धुत होती. तिनं आपल्या हातातलं काम टाकलं, ते कपडे तसेच ठेवले आणि म्हणाली, तिच्याकडे बघितली, म्हणाली एवढी भरजरी साडी नेसली, एवढे दागदागिने घातले, त्या अर्थी ही नंदाच्या नात्यातली असणार. आणि ती हातातलं काम टाकून तिला विचारायला गेली बरं का, काय हो तुम्ही नंदाच्या मावशी का? म्हणजे ज्यांच्याकडे आत्ता बालक झालंय त्याला बघायला आलात का तुम्ही? ही पूतना विचार करते, म्हणजे ज्या बालकाला मला मारायचं आहे, अनेक बालकांपैकी हे एक बालक आहे बरं का. तिने आधी काही बालकं मारली आहेत अशी, असा उल्लेख आहे. ती म्हणाली, हो हो हो. मग तुम्ही कोण? मी मावशी म्हणाले. वा, चला चला चला, मी तुम्हाला दाखवते घर. असतात बरं का अशा काही, आपलं काम सोडायचं आणि दुसऱ्याच्या घरी जायचं, चला मी दाखवते. ती गेली बरं का, आणि सगळ्या गोपी जमा झाल्याच होत्या. यशोदा बसली होती नाही, हे रोजचं आहे बरं का. यशोदानी कानाला घेऊन बसायचं, सगळ्या गोपी जमा होणार, रोजचं आहे. ही म्हणाली, बाजूला व्हा, मावशी आल्या, मावशी आल्या, मावशी आल्या, मावशी आल्या. आपण करतो की नाही, उशिरा जे येतात त्यांना इथे बसा, इथे बसा, इथे बसा. काही नाही, कथेत बसायचं बरं का, ते बसतील उशिरा आले. ही म्हणाली, इथे बसा, इथे बसा, या मावशी आल्या, मावशी आल्या, मावशी आल्या. बरं, यशोदा इतकी साधी आहे, सरळ आहे स्वभावाने. तिला काय वाटलं, जी घेऊन आली आहे ना तिची मावशी असेल.
बाकीच्या गोपींना काय वाटलं, ही नंदाची किंवा यशोदेची मावशी असेल. आणि त्या मावशीनं यशोदेला विचारलं बरं का, आली बरं का, आणि यशोदेच्या शेजारी अगदी बसली. म्हणली, काय ग, ओळखलंस का? हा प्रश्न कीर्तनकारांकरता आणि प्रवचनकारांकरता फार धोक्याचा असतो बरं का. अनेक जण कधीतरी वर्षांनी 2 वर्षांनी किंवा अगदी बाहेर भेटले ना की विचारतात, बुवा ओळखलत का? काय कथेला कधी पाहिलं असेल आणि रोज येणारे असतील चेहरे ना तर लक्षात राहतात. मध्येच ज्या दिवशी प्रसाद चांगला आहे त्या दिवशी कोण आलं होतं कसं लक्षात राहणार. पण यशोदा इतकी साधी आहे बरं का, ती म्हणाली, नाही ओळखलं. अगं काय यशोदे, मी तुझ्या काकाच्या चुलत आत्याच्या सख्या भावाच्या मावस भावाची आत्ते बहीण. यशोदा म्हणाली, हो का, बसा 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 बसा. तिलाही कळलं नव्हतं बरं का कोण आहे नक्की. अगं बघू यशोदे, बालक दे माझ्या मांडीवरती, आणि तुला काही काम असेल ना कर, मी सांभाळते अर्धा पाऊण तास. असं म्हटल्यानंतर यशोदेला इतकं बरं वाटलं. यशोदा म्हणते, गेले 3-4 दिवस या सगळ्या येऊन बसतायत माझ्याकडे, ते बालक माझ्या मांडीवर आहे, 8-10 तास मी घेऊन बसते, कोणी एक जण म्हणत नाही ते माझ्याकडे. म्हणाली, काय चांगल्यात या, चांगल्यात म्हणजे तिच्या वस्त्राला भुलली होती बरं का यशोदा. दागदागिने घातले होते ना, अलंकाराला भुलली होती. आपल्याला नाही का वाटत, बाहेर पोरशे उभी आहे, येताना विषय निघाला बरं का पोरशेचा. पोरशे उभी आहे म्हणजे कोणीतरी मोठ्या घरातला असणार बरं का. जे असे पोरशेत हिंडतात ना त्यांना नंतर काय काय भोगावं लागतं माहिती आहे आपल्या सगळ्यांना. उत्तम वाहन असावं बरं का, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही, पण त्याच्याकरता जे कष्ट पडतात ना ते घेण्याची तयारी असावी. त्याचा उन्माद येऊ नये आपल्या ऐश्वर्याचा. आणि तिनं यशोदेला पाठवलं, गोपींना सांगितलं की जा, तुम्हाला काही काम असेल तर, कोणाला काही आणायला सांगितलं, कोणाला काही आणायला सांगितलं, कोणाला काही आणायला सांगितलं. हे मुळातच येताना हिनं आपल्या स्तनांना विष लावलं होतं. तिच्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती की लहान बाळाला स्तन्य द्यावं, त्याबरोबर ते विष एकदा त्याच्या जिभेला लागलं की ते तत्काळ मृत्युमुखी पडतं. कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून तिनं कान्हाला आपल्या पदराखाली घेतलं आणि आपला विषाग्रस्तनं त्याच्या मुखामध्ये सरकवला. कान्हाने काय केलं, कान्हानं तो विषाग्रस्तनं चोखायला सुरुवात केली. तिचा अनुभव असा होता की साधारण 15-20 सेकंद झाली की ते जे बाळ आहे ते मृत्युमुखी पडतात, एवढं जहाल विष होतं. पण कान्हा आपला चुरू 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 ते ओढतोय बरं का. त्यानं ते सगळं विष पिऊन टाकलं आणि कान्हा आता विचार करतोय बरं का, जेव्हा आमची ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची मीटिंग असेल ना तेव्हा मी सांगेन बरं का शिवजींना, समुद्र मंथनाच्या वेळेला तुम्ही विष प्यायलेत ना, मी पण विष प्यायले. आता म्हणाले मी सांगेन, बंद करा फोन. मी सुद्धा विष प्यायलंय. म्हणून कान्हा विचार करतोय बरं का, एक विष ओढलं, तिचं रक्त ओढायला सुरुवात केली आणि हळूहळू तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. एक 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 प्राण तिच्या देहातनं जायला सुरुवात झाली आणि तिनं आता मूळ रूप घेतलं बरं का. ती त्या घरात मावत नव्हती, घराच्या बाहेर गेली आणि अकराळ विकराळ तो देह झाला. जशी ती कुरूप होती दिसायला ना तशी पुन्हा दिसायला लागली आणि तो देह धाडकन जमिनीवरती पडला. किती मोठा देह झाला होता माहितीये का, 24 किलोमीटर लांब.
एवढा लांब तिचा देह झाला होता असा उल्लेख आहे. 8 योजना. एक योजना म्हणजे साधारण 3 किलोमीटर असा कॅल्क्युलेशन जर करायचं झालं. नाथांच्या एका अभंगात आहे 8 योजना लांब पडली. झालं. तो आवाज आला आणि सगळेजण बाहेर आले. बघितलं तर कान्हा छान आपला खेळतोय बरं का. ते पाहिलं ना आपण सिरियलमध्ये शिड्या बिड्या लावल्यात, कानाला उचलला खाली उतरवला आणि सगळ्या गोपी यशोदेला झापतायत बरं का. अगं यशोदे तुला कळायला नको, असं कोणाच्या हातात देतात का आपलं बालक? जी म्हणे हो बाई खरंच मला कळलं नाही, मला असं वाटलं ती चांगली असेल, मी भुलले म्हणाले या रूपाला. भुलले. कानाला जवळ घेतलं बरं का आणि कानाची दृष्ट काढतायत बरं का. आता कानाच्या दृष्ट काढण्याचं वर्णन आहे बरं का. कुणी काय काय आणलं ते मीठ मोहरी मिरच्या काय काय असतं ना, काही ठिकाणी ते कातड्याचा तुकडा म्हणजे चप्पलचा तुकडा किंवा असं काय काय भाकरी ओवाळून टाकतात, असं सगळं आणलंय बरं का. ते सगळं केलं, दृष्ट काढली आणि देशी गाईचं शेण लावलं बरं का कानाच्या सर्वांगाला. हल्लीच्या इंग्रजीमध्ये सांगू का, मड बाथ असतो की नाही, चिखलात लोळतात बघा सगळे. आता आम्ही मातीत खेळत नाही त्यामुळे हे दुर्दैव आहे आमच्याकडे, नाहीतर मग काय माती अंगाला लागली पाहिजे बरं का. मुलींनी सुद्धा काय मल्लखांब सूर्यनमस्कार केलं पाहिजे बरं का विशिष्ट वयामध्ये, त्या गोष्टी केल्या पाहिजे. जुडो कराटे आलेच पाहिजे बरं का, नाहीतर काय 2 मुस्कडीत तरी मारता आला पाहिजे समोरच्या. कोणी आपला हात धरला आपल्या मनाविरुद्ध, एक सणसणीत पेटवता आली पाहिजे. आणि वडिलांना विचारा की काय म्हणायचं असतं, वडील सांगतील आपल्याला चांगल्या 2-4 योग्य गोष्टी. हिंमत नाही झाली पाहिजे माझी वाकड्या नजरेनं बघायची. झालं, ती पूतना गेली आणि कान्हा आता मोठा होतोय बरं का. एक एक दिवस मोठा व्हायला लागला कान्हा. आणि अजून काही नाव वगैरे ठेवलं नव्हतं बरं का कान्हाचं. सगळे आपले कान्हा 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 म्हणतात. आणि या सगळ्यात काय झालं की एक दिवस गर्गाचार्य आले नंदाकडे. नंदाला म्हणाले, नंदा मला असं कळलंय की तुला बालक झालंय आणि रोहिणीलाही बालक झालंय, वसुदेवांची आधीची पत्नी. काल आपण तो उल्लेख पाहिला. तर या दोघांचं नामकरण करण्याकरता मी आलोय, नाव ठेवण्याकरता मी आलोय. पण एक काम कर, कोणाला फारसं सांगू नकोस. याचं कारण असं आहे की जर कंसापर्यंत बातमी गेली की मी आलोय, तर म्हणाले सगळी गडबड होईल. नंदबाबा म्हणाले ठीक आहे, काही काळजी करू नका, मी काही सांगत नाही कोणाला. आणि मग नंदबाबा 2 छोटी बालक आणि 2 माता असे गोठ्यामध्ये झाले बरं का भगवंतांचं वारस त्यांच्या. ते शेणाने सारवलेली जमीन असते, रांगोळी वगैरे काढतात, छान पांढरी रांगोळी काढतात, त्यात रंग भरतात, दिसायला छान दिसतं बरं का ते. आणि असं सुंदर केलंय बरं का सगळं, तिनं तयारी केली आहे त्याची. आणि गर्गाचार्य आले, बघितलं बलराम दादा म्हणजे मोठा जरा दष्टपुष्ट होता ना, 1 वर्षांनी साधारणतः मोठा आहे. म्हणाले हा अंगापिंडानं जरा मोठा दिसतोय, जो मोठा आहे ना तो राम, जो मोठा आहे तो राम. पण म्हणाले यावेळेला जरा विशेष आहे बरं का, याच्याकडे काहीतरी विशेष आहे, याचं बल सगळ्यांपेक्षा जास्त असेल, म्हणून म्हणाले हा बलराम. त्याचं नाव बलराम ठेवलं. आणि यशोदेनं विचारलं मुनिवर याचं काय नाव? गर्गाचार्य
त्या बालकाकडे बघत राहिले बरं का फक्त. शिवजींची जशी समाधी लागली होती ना तशी गर्गाचार्यांची समाधी लागली. म्हणाले, येसुदे हा कोण आहे सांगू का तुला? अगं हा सगळ्या जगाला आपल्याकडे आकर्षून घेणारा आहे, म्हणून याचं नाव कृष्ण म्हणाले. सावळा वर्णाचा आहे म्हणून हा कृष्ण. झालं, नामकरण झालं आणि यशोदेनं गर्गाचार्यांना प्रार्थना केली, गर्गाचार्य तुम्ही आज आमच्याकडे काही प्रसाद घ्या, भोजन करा. गर्गाचार्य म्हणाले, मी काही कोणाच्या हातचं खात नाही. म्हणाले, असं कसं? बरं, मी तुम्हाला कोरा शिधा देते, तुम्ही शिजवून खा. ठीक आहे म्हणाले. दुपारी 12ची वेळ होती. गर्गाचार्यांना तिनं सगळं साहित्य दिलं. गर्गाचार्य नदीवरती गेले, पाणी भरून आणलं, तिनं दूध वगैरे दिलं. खिरी करता म्हणून तांदूळ दिले. झालं, गर्गाचार्यांनी स्वतः चूल मांडली, ते सगळं केलं. आणि आता नैवेद्य दाखवायचा भगवंतांना, नैवेद्य समर्पण करायचं असा शब्द आहे बरं का. खरं तर दाखवायचा असं आपण व्यवहारात म्हणतो, पण समर्पण करायचा असतो. आपण नैवेद्य कसा दाखवतो माहिती आहे ना? ते ताट भरून ठेवायचं, पटकन आपलं पाणी आणि पटकन उचलायचं. का म्हणजे मला एकाने म्हणले, अहो खरंच आला तर काय म्हणाले, रोज यायला लागलं तर जेवायला एक ताट वाढवायला नाही का लागणार, त्यापेक्षा म्हणाले आम्ही पटकन उचलतो बरं का. तसं नाही आहे बरं का. कसं दाखवायचं, हे सगळं तयार झालेलं ठेवायचं असतं. पाणी फिरवायचं, ते सगळं करायचं. आणि जी कुठली आपली इष्टदेवता आहे किंवा जो कुठला आपला मंत्र आहे त्याची कमीत कमी एक माळा, कमीत कमी बरं का, करायची. त्या देवतेला आवाहन करायचं की तुम्ही प्रसाद भक्षण करा, आणि मग ते उचलायचं. गर्गाचार्यांनी ते सगळं तयार केलं. चुलीवरून भांडं उतरवलं, तुलसी पत्र त्याच्यावरती ठेवलं, अर्धवट झाकणी ठेवलेली आहे. त्यांचा पण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हाच आहे. डोळे बंद केले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. चालू झालं. 108 झाले बरं का. हे नारायणा, कानाचे कान लगेच त्यांना टवकार, नारायणा म्हणजे मीच. शिवजींनी सांगितलं ना, हा साक्षात नारायण आहे, मीच म्हणाले. हे देवादिदेवा, देवादिदेवा म्हणजे मीच. पण अजून खात्री नव्हती बरं का, मलाच बोलवलं त्याची. मग गर्गाचार्य म्हणाले, हे लक्ष्मीपते. काना म्हणाला, लक्ष्मीपते ना, मग मीच म्हणाले, बस बाकी कोणी नाही. ते अजून पुढचं काय काय म्हणतायत बरं का. काना रांगत 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 गेला, ती झाकणी काढली, खिरीत हात बुडवला आणि खीर खायला सुरुवात. यांनी डोळे उघडले. अगं यशोदे, काय ग हे? ती आली धावत धावत धावत. काय झालं? अगं हे कसं चालणार मला आता पुन्हा नवीन करायला लागेल बरं का. तू पुन्हा सगळं साहित्य दे. नाही, खरकट झालं ना, कोणी शिवलं दुसरं, त्याला उष्ट झालं, खरकट झालं. डाव्या हाताने पोळी घ्यायची नाही, डाव्या हाताने आमटी घ्यायची नाही, आईनं वाढायची बरं का मुलाला. हा संस्कार आहे बरं का आपल्याकडे. टेबलवर सगळं गोल मांडून ठेवलंय, काय पाहिजे ते. तो शब्द काय आहे ते इथे मला बोलता येणार नाही, बाहेर बेटा मग सांगतो. सोडणार नाही तसा. आपल्याकडे का वाढायला सांगितलं बरं का, तो संस्कार सांगितलाय, भोजनाचा संस्कार आहे. कुठेतरी वरण भात तूप मीठ लिंबू बरं का, तूप घ्यायचंय त्याच्यावरती. तूप घेतलं नाही तर ते काय आपण खातोय बरं का, हे जरा गुरुचरित्र वाचा म्हणजे कळेल कोणत्या गोष्टीवर बरोबर कुठला पदार्थ घ्यायचाच आहे हे सांगितलेलं आहे. झालं.
पुन्हा त्यांनी ते सगळं बनवलं. पुन्हा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय, पुन्हा हे नारायणा, हे देवाधिदेवा, हे लक्ष्मीपते. झालं, मलाच बोलवत आहे. पुन्हा रांगत 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 गेला. पुन्हा ते पुन्हा अगं यशोदे. यशोदा म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला पुन्हा सगळं देते, तुम्ही घ्या. मी काय करते, मी कानाला घेऊन आतल्या खोलीत झोपवते त्याला. कान्हा म्हणला ही काय मला झोपवणार, मीच हिला झोपवतो. त्यांचं सगळं तयार होईपर्यंत कान्हा अगदी एकदम छान शहाण्या मुलासारखा झोपला बरं का. ओम नमो भगवते वासुदेवाय झालं 108 वेळा. हे नारायणा उठला आणि योग मायला सांगितलं आईला जरा झोपू देत म्हणाले शांत. यशोदा आडवी झाली हो. असं होतं की नाही हो आपल्याकडे, मुलाला झोपवायला म्हणून जाते आई आणि सासूबाईंना वाटतं मुलाला म्हणून झोपवायला आत नेलं आणि हीच झोपली. तसं नसतं बरं का, मायेचा प्रभाव असतो तिच्यावरती. नारायणा, देवाधिदेवा, लक्ष्मीपती आले परत रांगत रांगत रांगत. म्हणाले आता गर्गाचार्यांची परीक्षा बघायला नको. ते खाल्लं बरं का त्यांनी. डोळे उघडले गर्गाचार्यांनी आणि गर्गाचार्य पुन्हा म्हणणार अगं यशोदे असं म्हणणार. तेवढ्यात कान्हानं असा तोंडावरती हात ठेवला. गर्गाचार्यांना कळे ना काय झालं. आणि तिथे भगवंतांनी गर्गाचार्यांना चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाला गर्गाचार्य तुमची तपश्चर्या सफल झाली बरं का. ज्या नारायणाची तुम्ही आराधना करताय ना तोच मी आहे. बस आता काही करू नका म्हणाले. अखंड नामस्मरण करा. यथाकाळ तुमचा देह तुम्ही ठेवल्यानंतर तुम्ही मलाच प्राप्त होणार. आणि पुन्हा आता गर्गाचार्यांच्या मांडीवरती बसलाय बरं का. आणि आता गर्गाचार्य त्याला खीर भरवतायत. यशोदेला जाग आली. यशोदा उठली आणि माफ करा माफ करा. ते म्हणले नाही काही काय हरकत नाही. यशोदे तुला सांगू का, हा साक्षात नारायण आहे नारायण. यशोदा म्हणतीये मागे एक गोसावी आला होता त्यालाही काही कळत नव्हतं आणि यांना तर काहीच कळत नाही म्हणाले. हा कसला नारायण, हा माझा कान्हा आहे. कान्हा तयार आहे बरं का. कान्हा आईला म्हणला आई तुला का वाटतं मी नारायण नाहीये. तेव्हा आई म्हणाली अरे नारायण चतुर्भुज असतो. कान्हा म्हणाला दाखवू का तुला चतुर्भुज होऊन, तू सांग फक्त. ती म्हणाली नको रे नको, तू आपला 2 हातांचाच बरा आहेस म्हणाली. कान्हा म्हणला बरं झालं बरं का आईनं आत्ता हो दाखव म्हणाली नाही, नाहीतर विश्वरूप दर्शन झालं असतं ना. 2दा दिलंय बरं का मातेला. आईला 2 वेळेला आणि नंदबाबांना एकदा भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवलं. कान्हा हळूहळू हळूहळू मोठा होतोय बरं का. आणि सवंगडी जमा व्हायला लागले. एक एक असुर जसे यायला लागले तसे कान्हाने अगदी लीला संपवले. शकटासुर मारला. त्या गोवर्धन क्षमा करा दामोदर लीलेमध्ये यमलार्जुन वृक्ष जे होते त्यांना मुक्ती दिली. आणि आता सगळे जण म्हणायला लागले, तिथले जे मोठे होते वयाने ते म्हणाले आपल्या ज्या गायी चरायला जातात ना तिथे आता पुरेसं गवत नाहीये, तर आपण आता काय करूयात, इथून जवळच वृंदावन नावाचं वन आहे त्या वनामध्ये जाऊ. आणि सगळेजण वृंदावनामध्ये निघाले बरं का. आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर एकानं विचारलं की इथे आता आपण काय करायचं, इथे काय करायचं. तर त्यांचे जे आचार्य होते ना ते म्हणाले इथे आपण 5 मिनिटाकरता कॉफी घ्यायला थांबायचं आणि मग पुढच्या प्रवासाला लागायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भजन म्हणू काही हो म्हणा म्हणा. वाजे गळा घुंगळ